वेलकम टू विद्यासागर सॉफ्टवेअर इन्स्टिट्यूट. सो आजच्या सेशन्स मध्ये आपण हॅच, ॲरे, ट्रीम, कन्स्ट्रक्शन लाईन, रे, डिवाइड या कमांड्स बद्दल बघणार आहोत. याच्या आधीच्या सेशन्स मध्ये आपण ड्रॉ पॅनल मधल्या लाईन, पॉलीलाईन, सर्कल असेल, आर्क असेल, रेक्टँगल असेल, इलिप्स या सगळ्यांची इन्फॉर्मेशन, या सगळ्या टूल जे आहेत ते आपण इथं बघितलेले आहेत. ओके. सो आता मला फर्स्ट बघायचं इथं हॅच. ओके. हॅच बघितलात किंवा हॅच आपण यूज कशासाठी करतो, तर जेव्हा मॅन्युअली तुम्ही एखादी ड्रॉइंग करताय त्या केसमध्ये तुम्हाला जेव्हा ड्रॉइंग मध्ये मटेरियल रिप्रेझेंट करायचं असतं तर आपण तिथे एक सिम्बॉल्स देतो, राईट. तर ते मटेरियल्स रिप्रेझेंटेशन साठी जे सिम्बॉल मॅन्युअली आपण ड्रॉ करतो, जसं ब्रिक वर्क साठी असेल आपण सिम्बॉल देतो काहीतरी, ग्लास साठीचा सिम्बॉल देतो. तसंच आपल्याला इथे जर तुम्हाला सिम्बॉल्स द्यायचे असतील की कुठल्या टाईपचं कन्स्ट्रक्शन तिथे केलंय, समजा मला कॉन्क्रिटिंगचं सिम्बॉल द्यायचं आहे तिथं, ब्रिकवर्कचं द्यायचंय, ग्लासचं द्यायचं असेल, किंवा मला ग्राउंडचं द्यायचं असेल, एखाद्या तुम्ही प्लिंथ लेवलमध्ये स्टार्टा, सॉफ्ट स्टार्टा युज केलाय, हार्ड स्टार्टा युज केलाय, सो तो जर दाखवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हॅचची कमांड युज करू शकता, किंवा एखाद्या ऑब्जेक्टला कलर करण्यासाठी पण हॅचची कमांड युज करू शकता. सो हॅच साठीची शॉर्ट की असेल एच एंटर. त्याआधी समजा इथे एक ऑब्जेक्ट मी ड्रॉ केलं. ओके. तसं मी स्क्रीनवरती दाखवते. एक रेक्टँगल मी इथं ड्रॉ केलंय, ठीक आहे. याच्यामध्ये मला एखाद्या ऑब्जेक्टला कलर करायचा आहे किंवा एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये सिम्बॉल्स रिप्रेझेंट करायचे, सो त्याच्यासाठी आपण हॅच यूज करतो. एच एंटर त्याची शॉर्ट की आहे. ओके. सो एच एंटर केल्यानंतर तुम्ही बघू शकताय तुमचा रिबन एरियामध्ये तुम्हाला हॅच रिगार्डिंग ऑप्शन्स दिसत आहेत इथे. आता जेव्हा मी एच एंटर करते तर इथे तुम्हाला फर्स्ट दिसतोय तो पोर्शन म्हणजे पॅटर्न. ओके. मग हॅच मध्ये तुम्हाला तीन टाइप्स भेटतात, एक तर सॉलिड, सेकंड आहे ग्रेडियंट आणि थर्ड आहे पॅटर्न्स. आता पॅटर्न मध्ये जर मी बघितलं तर तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स इथे अवेलेबल आहेत. आता इथे या ॲरोवरती जर तुम्ही क्लिक केला तर इथे तुम्हाला खाली नंबर ऑफ पॅटर्न्स दिसत आहेत. समजा मला कॉन्क्रिटिंगचं सिम्बॉल्स इथे रिप्रेझेंट करायचंय, कॉन्क्रिटिंग घेऊ शकताय. सँड हवंय, सँड घेऊ शकताय. बोल्डर्स पाहिजे तर बोल्डरचा पण इथं अवेलेबल आहे. ग्रॅव्हल्स बघू शकतोय. ओके. ग्लासचा पोर्शन्स इथे अवेलेबल आहे. असे वेगवेगळे सिम्बॉल्स. आता समजा मी इथं घेतलं ग्रॅव्हलचा, ग्रॅव्हल सिलेक्ट केला आणि इथे फक्त रेक्टँगलला क्लिक केला, तर हा माझा ग्रॅव्हलचा सिम्बॉल जो आहे तो इथे ऍड झालाय. पण माझी इथं जर बघितलं स्केल खूप कमी दिसत आहे, सो ती स्केल वाढवायची असेल तर त्याच्या रिगार्डिंग ऑप्शन तुम्हाला इथं दिलाय, राईट. किंवा मी हॅच दिला, मी इथं क्लोज केलं. आता जर बघितलं तर हा हॅच मला प्रॉपरली म्हणजे ग्रॅव्हल पूर्णपणे दिसत आहेत का तुम्हाला नाही दिसत आहे, सो त्याच्यासाठी या हॅच वरती क्लिक करायचं तुम्ही. अगेन तुमचं हॅच रिगार्डिंगचं हॅच एडिटरची जी रिबन आहे ती ओपन होईल इथे, आणि इथून तुम्ही त्याची स्केल जी आहे ती वाढवू शकता. स्केल जसं वाढताय तसं तुमचा इथं चेंजेस दिसतोय, राईट. आता बघा, मी स्केल 3.4 ठेवली तर तुमचा रिबन एरिया तेवढाच तुम्हाला इथं झूम करून दिसतोय, डिस्प्ले होतोय, राईट. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, या हॅचला स्केल पण करू शकता. समजा तुम्हाला एखादा अजून कुठला पॅटर्न हवाय, अगेन मी एच एंटर केला. हॅच साठीची शॉर्ट की एच एंटर आहे. एच एंटर केला, परत इथं मी काय करणार आहे, हॅच. आता मी इथं कॉन्क्रीटचा हॅच घेतला, समजा हा आहे कॉन्क्रीट, ठीक आहे. सिलेक्ट केलं आणि इथं प्लेस केलं, तर ही झाली कॉन्क्रीटचा हॅच. ओके. मग स्केल मध्ये तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही इथून परत स्केल मध्ये चेंजेस करू शकता. स्केल वाढवा, स्केल कमी करा, त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला इथं हॅच दिसेल. ओके. आता या हॅचला जर मला कलर करायचा असेल, ठीक आहे. आता मी ऍट अ टाइम जर समजा मी 2-3 वेगळे ऑब्जेक्ट बनवलेत, तुम्हाला ते सांगते पहिला. इथे एक ऑब्जेक्ट आहे माझा आणि इथे एक ऑब्जेक्ट आहे. ओके. आणि मी काय केलं, एच एंटर केलं, ठीक आहे. हा एक काहीतरी पॅटर्न इथे अप्लाय केला, ठीक आहे. अजून एक पॅटर्न घेतला आणि मी परत जो पॅटर्न तुम्ही सिलेक्ट करताय तो त्याच रेक्टँगल मधला सिलेक्ट होईल. त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट दोन वेगळ्या ऑब्जेक्टला दोन वेगळे पॅटर्न देत असेल तर स्टार्टिंगला इथं हॅच देणार तुम्ही. ओके. हा हॅच इथे दिला, याला फिनिश करायचं इथनं, देन परत एच एंटर करायचं आणि सेकंड ऑब्जेक्ट साठी तुम्ही इथून सिलेक्ट करा. ओके. सो या टाइप मध्ये तुम्ही सेपरेटली हॅच इथे देणार. आता असेल की मला या हॅचला एडिट करायचे. हॅचला एडिट करणं म्हणजे थोडक्यात मला हॅच मध्ये कलर अप्लाय करायचे किंवा एखादा अँगल प्रोव्हाइड करायचे. या हॅचला मला अँगल द्यायचा असेल, मला कलर डिफाईन करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर मला याच्यामध्ये परत स्केल चेंजेस करायचे, तर हे सगळं तुम्ही हॅच एडिट मध्ये करताय.
सो याच्यावरती क्लिक केला तुम्ही. ओके, त्याच्यानंतर तुम्ही जाणार आहे इथे. इथे ऑप्शन दिसतोय तुम्हाला अँगलचा. मी हे बघा अँगल वरती क्लिक केलं तर ह्या अँगलचा पोर्शन इथं काय झालाय तुम्हाला हॅच मध्ये बघा अँगल दिसतोय त्या हॅचला अप्लाय झालेला. सो या टाइप मध्ये असेल. परत मला जर समजा याला कलर द्यायचे तर तुम्ही इथे या बाय लेअर वरती आणि इथून तुम्ही जो कलर सिलेक्ट करताय तो कलर तुम्ही त्या पर्टिक्युलरली ऑब्जेक्टला इथं असाइन आणि फिनिश. ओके, ज्या हॅच वरती क्लिक करताय पर्टिक्युलरली त्याच हॅच मध्ये तुम्हाला इथे चेंजेस झालेले दिसतील. किंवा आपल्याकडे शॉर्टकी पण आहे, HE एंटर करू शकताय त्याच्यासाठी हॅच एडिट साठी. HE एंटर. ओके, आता HE एंटर केल्यानंतर तो सांगताय सिलेक्ट द हॅच. सो सिलेक्ट केलं या हॅचला. मग इथे आलं. आता समजा मला हा पॅटर्न चेंज करायचा आहे. सो तुम्ही इथून पॅटर्न पण चेंज करू शकता या टाइप मध्ये. किंवा मला अजून दुसरं कुठला तरी पॅटर्न्स हवा आहे तर तुम्ही तो पॅटर्न घेतला. ग्रासचा पॅटर्न हवा असेल ग्रास घेतला किंवा हनीचं पॅटर्न तुम्ही डिस्प्ले केला. मग त्या पॅटर्नला कलर करायचा सो इथून कलर करू शकता. दुसरे अजून कलर हवे तर तुम्ही इथं काय करू शकता सिलेक्ट कलर्स वरती क्लिक करून मोर कलर्स इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ओके केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची स्केल इथून वाढवू शकता. अँगल इथून चेंजेस करू शकता. तुम्हाला अँगल कसा चेंज करायचे राईट. झिरोच ठेवते. स्केल इथून तुम्ही कमी जास्त करू शकताय. त्या ऑब्जेक्टची स्केल किती ठेवायचे तुम्हाला अँड देन तुम्ही इथून ओके केला तर झाला. बघा याच्यामध्ये चेंजेस झाला. आता स्केल परत कमी वाटते. सिलेक्ट करा इथून. आता हा जो कलर आहे ना इथे एकच कलर ठेवा म्हणजे तुम्हाला डिस्प्ले होईल. आणि इथून स्केल मी वाढवते. किंवा याची एंटर करून पण सेम गोष्टी तुम्ही करू शकता. एक तर तुम्ही हॅच वर क्लिक करून एडिट करू शकता किंवा HE एंटर करून पण तुम्ही हॅच काय करू शकता एडिट करू शकता. ओके, अँड देन एडिट केल्यानंतर तुम्ही इथून क्लोज करणार. सो या टाइप मध्ये. आता समजा मला हॅचची ट्रान्सपरन्सी कमी जास्त करायची. ट्रान्सपरन्सी म्हणजे आता जसा हा हॅच डार्क दिसतोय राईट, मला याला लाईट मध्ये करायचा आहे. तर त्याच्यासाठी पण तुम्ही काय करू शकताय तिथं HE एंटर करू शकताय किंवा या हॅच वरती क्लिक करू शकता. ओके, आता HE एंटर करा किंवा हॅच वरती क्लिक करा. इथे येतोय हॅच ट्रान्सपरन्सीचा ऑप्शन. ठीक आहे, तर या हॅच ट्रान्सपरन्सी मध्ये तुम्ही काय करू शकताय जशी तुम्ही इन्क्रीज करताय इथून. ओके, आता मी इथून इन्क्रीज केलं. जसं तुम्ही इन्क्रीज करत जाताय तशी ट्रान्सपरन्सी इथे काय होईल कमी होत जाईल. किंवा तेवढाच तो लाईट दिसत आहे. आता मी 27 केली फिनिश केलं पण बघा हॅच ट्रान्सपरन्सी इथे चेंजेस झाली. थोडस लाईट्स मध्ये आला राईट. पण कधी कधी काय होतं की तुमची ही ट्रान्सपरन्सी आता समजा मी याला क्लिक केलं अजून वाढत फिनिश केला झाला. सो असं असेल तुमची हॅश ट्रान्सपरन्सी. ओके, जेवढी ट्रान्सपरन्सीची व्हॅल्यू वाढताय तेवढी तो लाईट होत जाईल. सो असं तुम्ही हॅश ट्रान्सपरन्सी पण तुमच्या अकॉर्डिंग ऍडजस्ट करू शकता. HE एंटर करून पण तुम्ही सेम करू शकता किंवा हॅच वरती क्लिक करून पण तुम्ही सेम. ओके, आता इथेच तुम्ही बघू शकता कलर आला तुमचा, स्केल आला इथे राईट. अँगल झाला तुमचा इथे आणि इथे आली तुमची ट्रान्सपरन्सी. सो ही ट्रान्सपरन्सी तुम्ही इथून 0 पण केली ओके केला आणि ऍज इट इज 0. तर हे झाले पॅटर्नचे बाबत. आता ग्रेडियंट म्हणजे काय तर जसं मी एखादा ऑब्जेक्ट इथे ड्रॉ केलाय राईट. मग या ऑब्जेक्ट मध्ये तुम्ही कलर करणार आहे. जसं की मला वॉटर दाखवायचं या ऑब्जेक्ट मध्ये किंवा मला इथं ग्लास रिप्रेझेंट करायचे तर त्याच्यासाठी तुम्ही ग्रेडियंटचा यूज करू शकता. ठीक आहे, आता H एंटर करते अगेन. H एंटर केल्यानंतर इथून फक्त पॅटर्नच्या ऐवजी मी इथं ग्रेडियंट सिलेक्ट करते. ग्रेडियंट सिलेक्ट केला तर ग्रेडियंट साठीचे पण ऑप्शन्स तुम्हाला इथे डिस्प्ले होतात राईट. आता तुम्ही बघू शकता वॉटर असेल कुठला पण स्विमिंग पूल मधला वॉटर असेल किंवा ग्लास असेल. जेव्हा त्याच्यावरती बाहेरून लाईटचा इफेक्ट पडतो तर तो 2 कलर मध्ये रिफ्लेक्ट होतो राईट. सो मला तसंच दाखवायचे ग्रेडियंट मध्ये की ज्याच्यामध्ये तुम्ही 2 कलर्स शो करणार आहे. सो इथून तुम्ही कुठल्या टाईप मध्ये दाखवणार आहे तो सिलेक्ट केला. ओके, त्याच्यानंतर आता मी याला सिलेक्ट केलं. मग इथं तुम्ही कलर चेंजेस करू शकता. कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कसं ठेवायचंय सो ते कलर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता. आणि मी इथे क्लिक केलं. सो या टाईप. सो हे ऍज अ ग्लास ऍज अ वॉटर ओके कुठल्या पण एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये तुम्ही इथं रिप्रेझेंट केलाय ऑब्जेक्ट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय वॉटर दाखवायचे तर त्याच्यासाठी H एंटर करायचं आणि ग्रेडियंटला सिलेक्ट करायचे. ग्रेडियंट घेतला पॅटर्न सिलेक्ट करा आणि तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कलर पण इथे डिफाईन करू शकता. सो ग्रेडियंटचा पण पार्ट कशामध्ये येतो तुमच्या हॅच मध्ये येतो. ठीक आहे, क्लोज केला. आता परत मला सॉलिड द्यायचे. सॉलिड म्हणजे आता समजा एखादा ऑब्जेक्ट आहे त्याला मला डायरेक्टली कलर द्यायचे. ही बॉल आहे कन्सिडर करा. या बॉलला मला कलर डिफाईन करायचे. तर त्याच्यासाठी पण मी काय करते H एंटर करते हॅच वरती आणि देन तुम्ही इथं सॉलिड केला. सॉलिड मध्ये इथून कलर सिलेक्ट करा. आता कलर घेतला तुम्ही
आणि याच्यावरती कलर अप्लाय करा. ठीक आहे. सो असं आणि इथून क्लोज करा. तर या टाइप मध्ये तुम्ही काय करू शकता, इथं कलर पण जे आहे ते डिफाईन करू शकता. ओके. सो असं हे सगळं मी हॅच मध्ये करते. आता जेव्हा मी एच एंटर करताय तर हॅच मध्ये मला अजून एक ऑप्शन दिसतो इथं, तो म्हणजे अनोटेशनचं दिसतं किंवा अनोटेटिव्ह असा ऑप्शन इथे दिसतोय मला, राईट. तर अनोटेटिव्ह किंवा अनोटेटिव्ह याचा अर्थ जर बघितला, अनोटेटिव्ह स्केल, तर काय असतं, जर एखादा ऑब्जेक्ट आहे, समजा हा रेक्टँगल आहे, इथं ड्रॉ केला, एच एंटर ठेवला. आता मी अनोटेटिव्ह हॅच इथे यूज करणार आहे. समजा हा हॅचचा पोर्शन आहे, मी इथे अप्लाय केला. याची स्केल मी इथे वाढवते. ओके. हा झाला माझा अनोटेटिव्ह हॅच दिला आणि इथून मी क्लोज केला. आता अनोटेटिव्ह हॅच अप्लाय कशासाठी करायचं, जेव्हा मी इथं, आता मी अनोटेटिव्ह हॅच तर दिला, इथून जेव्हा तुम्ही स्केल चेंज करते, आता जी स्केल आहे ती 1:1 आहे, समजा इथून मी स्केल चेंज केली 1:2, तर तुमच्या हॅच मध्ये त्याचा इफेक्ट दिसेल. ओके. मग हे कधी दिसणार आहे, जेव्हा तुम्ही खाली स्टेटस बार मध्ये अनोटेटिव्ह स्केल मॉनिटर वगैरे सगळं ऑन करून इथे ठेवणार. ओके. आता स्केल चेंजेस करा. बघा झाली, डायरेक्टली तुमच्या पॅटर्न मध्ये इथे चेंजेस दिसतोय. जसं मी पेजची स्केल चेंज करते तसं. सो त्याच्यासाठी तुम्ही अनोटेटिव्हचा यूज करू शकता. क्लिअर आहे. या टाइप मध्ये आता बघा, स्केल जसं मी चेंज करते स्टेटस बार मधनं, तसं तुमच्या हॅचची पण स्केल इथे चेंज होत चालते, राईट. सो जर समजा तुम्हाला या स्केलवरनं एखाद्या ऑब्जेक्टची म्हणजे हॅच असेल, त्या हॅचची स्केल चेंज करायची असेल तर अनोटेटिव्ह हॅच तिथं ऍड करायचं. ओके. क्लिअर आहे. सो या गोष्टी असतील तुमच्या हॅच मध्ये. आता हॅच मध्ये इथे जर मी बघितलं तर तुम्हाला एक ऑप्शन भेटतोय बाउंड्रीचा आगे. ठीक आहे. तर बाउंड्री म्हणजे काय आहे, तर जेव्हा तुम्ही एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करता, राईट, आता इथे मी दाखवते तुम्हाला, हा एक ऑब्जेक्ट आहे. ओके. आणि या ऑब्जेक्ट मध्ये मी काय केलं, इथून एक मिडलला लाईन मार्क केली आणि मला आता काय करायचं, याची बाउंड्री वेगळी आणि याची बाउंड्री वेगळी, म्हणजे दोन वेगळ्या बाउंड्रीज इथे काय करायच्या, डिफाईन करायच्या. मग ते कसं करणार तुम्ही, दोन वेगळ्या बाउंड्रीज डिफाईन इथे. आता जर मी बघितलं, सिलेक्ट जर केला, तर हा पूर्ण रेक्टँगल एकत्र येतो. मग मला इथं जर याची वेगळी बाउंड्री आणि याची वेगळी बाउंड्री डिफाईन करायची असेल तर तुम्ही तिथे बाउंड्रीची कमांड यूज करू शकता. ओके. म्हणजे कन्सिडर करा, हा माझा टोटल प्लॉट एरिया आणि या प्लॉट एरियामध्ये हे दोन बिल्टअप एरिया वेगळे दाखवायचे. सो त्याच्यासाठी या दोघांची बाउंड्रीज वेगळी डिफाईन करायची. सो BO एंटर, त्याची शॉर्ट की बाउंड्री साठी BO एंटर. आता BO एंटर केल्यानंतर इथे बघू शकता, इथं तुम्हाला ऑब्जेक्ट टाईप पॉलीलाईन ठेवायचा आहे आणि इथं तुम्ही पिक पॉइंट वरती क्लिक करा. पिक पॉइंट केला, या रेक्टँगलच्या फक्त आतमध्ये क्लिक करा, फर्स्ट अँड सेकंड इथे क्लिक करा अँड एंटर करा. आता बघा, जेव्हा मी क्लिक करते तर ही बाउंड्री वेगळी झाली आणि ही बाउंड्री वेगळी झाली. असं तुम्ही काय करू शकता, सेपरेट बाउंड्रीज डिफाईन करण्यासाठी बाउंड्री ही कमांड यूज करू शकता आणि त्याची शॉर्ट की असेल BO एंटर. क्लिअर आहे. हॅच अँड बाउंड्रीचा पोर्शन इथं. ओके. नेक्स्ट आता इथं जर बघितलं, हे माझे झाले ड्रॉ पॅनल. आता ड्रॉ पॅनल मध्येच मी इथे बघितलं तर आपल्याला अजून काही कमांड्स इथे दिसत आहेत खाली. ओके. त्याच्यामध्ये फर्स्ट जी कमांड आहे ती आहे आपली स्प्लाइन. आता स्प्लाइनचं जर मी बघितलं, ओके, स्प्लाइन कशासाठी यूज करतो, तर स्प्लाइन एक स्मूथ कर्व आहे. ओके. कर्व टाइप मध्ये ते तुम्हाला इथे डिस्प्ले होणार आहे. स्प्लाइन साठीची शॉर्ट की असेल SPL एंटर. ओके. SPL एंटर त्याची शॉर्ट की आहे. आता जेव्हा इथं SPL एंटर करते तर स्प्लाइन मध्ये मला इथं दोन टाइप्स दिसतात. एक आहे स्प्लाइन फीट आणि एक आहे स्प्लाइन सीट. आता दोघांचा पण डिफरन्स बघायचे, दोघंही आपण कुठे यूज करू शकतो ते बघू शकतो. आता SPL एंटर केलं, पण मी कुठल्या टाईपचं स्प्लाइन इथे यूज करताय ते कसं कळेल, तर तुम्ही खाली बघू शकता कमांड लाईनच्या वरती तुम्हाला दाखवते करंट सेटिंग मेथड फिट, म्हणजे स्प्लाइन फिट मी इथे यूज करते, राईट. आणि स्प्लाइन फिट मी इथे ड्रॉ केलं. हे बघ, हे तुम्ही ड्रॉ केला, एंटर केलं. ठीक आहे. तर ही झाली तुमची स्प्लाइन फीट. आता स्प्लाइन फीट तर कळलं की तुम्हाला एक स्मूथ कर्व, म्हणजे हा टाइप ऑफ लाईनच आहे, लाईनचाच टाइप आहे स्प्लाइन. ओके. जसं लाईन, पॉलीलाईन, स्प्लाइन अशा टाइप्स आहेत लाईनच्या. तर आता ही स्प्लाइन लाईनचाच टाइप आहे, पण ही लाईन ड्रॉ होताना कसं एक कर्व टाइप मध्ये ड्रॉ होणार आहे.
तर हे कधी युज होणार, समजा तुम्ही एखाद्या सर्वे डिपार्टमेंट्स मध्ये वर्क करताय, तर तेव्हा तुम्हाला एखाद्या सिटीचे बाउंड्रीज मार्किंग करायचे असेल, ओके, किंवा एखादी बाउंड्री तुम्हाला मार्किंग करायची असेल, जी की तुम्ही बघू शकता. आता जर मी कुठल्या पण स्टेटचा जरी मॅप बघितला, तर मॅप मध्ये तुम्ही बघू शकता मॅपची बाउंड्री कशी आहे, ते एक्झॅक्ट सर्कल मध्ये किंवा रेक्टँगल मध्ये, स्क्वेअर मध्ये आहे का नाहीये, त्याची बाउंड्री तुम्हाला कसं दिसेल, थोडासा कर्व पोर्शन्स आहे, तिथून थोडंसं इन्क्लाइन झालेलं दिसेल. सो त्यासाठी तुम्ही काय करू शकता, या स्प्लाइनचा यूज करू शकता. स्प्लाइन फिट फर्स्ट झालं. सेकंड, आता जर समजा तुम्हाला कंटूर मार्किंग करायचे, ओके, ऑटोकॅड मध्ये तुम्हाला कंटूरची शीट क्रिएट करायची, सो त्याच्यासाठी पण तुम्ही लाईन करू शकता. आता मला सांगा, कंटूरच्या लाईन्स आपण मार्क करतो त्या काय स्ट्रेट करतो का आपण? नाही, राईट. सेम इलेव्हेशन मधनं जशी लाईन जाईल तसं आपण तिथं मार्क करतो. मग ती मोस्टली कशी येणार आहे, तुमची कर्व टाईप मध्येच येते तुमची लाईन. सो त्याच्यासाठी पण तुम्ही इथं काय करू शकता, SPL एंटर करू शकता. जसं इथं मी ड्रॉ केलं की माझी ही कंटूर लाईन अशी इथून काहीतरी ड्रॉ चालेल या टाईप मध्ये. ओके, अगेन मी एखादी परत स्प्लाइन घेतली आणि ती काय झाली, अशी काहीतरी गेली, राईट. असं असेल. सो याच्यासाठी म्हणजे कंटूर मार्किंग साठी पण तुम्ही स्प्लाइन फीटचा यूज करू शकताय, बाउंड्री डिफायनिंग साठी पण तुम्ही स्प्लाइनचा यूज करू शकताय. ठीक आहे, ओव्हरऑल बाउंड्री डिफायनिंग साठी तुम्ही त्याचा यूज करू शकता. सेकंड असेल स्प्लाइन CV. आता SPL एंटर अगेन, आणि मेथड फक्त इथं मेथड वरती जाऊन चेंज करा. आता घ्या CV. सो बघा आता खाली दिसते करंट सेटिंग मेथड CV. आता मी स्प्लाइन CVचा जर यूज बघितला, तर स्प्लाइन CV मोस्टली आपल्याला 3D मध्ये यूज होतं किंवा 3D मॉडेलिंगच्या वेळेस याचा यूज होतो, ज्याच्यामध्ये आपण कर्टन क्रिएशन्स, कर्टन विंडोच्या कर्टन क्रिएशन्स असेल, किंवा एखादं तुम्ही सोफाच्या वरती जर कव्हर क्रिएट करत असाल, तर त्याच्यासाठी तुम्हाला याचा युज होतो स्प्लाइन CVचा. ठीक आहे, फॅब्रिक क्रिएशन साठी म्हणू शकते थोडक्यात आपल्याला स्प्लाइन CV युज होणार आहे. आता जर मी इथं स्प्लाइन CV आणि स्प्लाइन फिट या दोघांचा यूज पण बघितला, डिफरन्स जर बघितला, म्हणजे कसं समजणार की आपल्याला ही स्प्लाइन CV आहे आणि ही स्प्लाइन फिट आहे. तर तुम्ही स्प्लाइन फिट वरती जेव्हा क्लिक करताय, तर तुम्हाला बघा, किंवा इथं क्लिक करताय, राईट, तर तुम्हाला त्या लाईनचे जे कंट्रोल वर्टेक्स पॉइंट आहेत, हे आहे तुमचे कंट्रोल वर्टेक्स पॉइंट. तर हे कंट्रोल वर्टेक्स पॉइंट तुम्हाला कशावरती, लाईन्स वरतीच दिसत आहेत. पण जेव्हा स्प्लाइन CV ला क्लिक करताय, त्या केसमध्ये तुमचे जे कंट्रोल वर्टेक्स पॉइंट्स आहेत ते तुम्हाला कुठे भेटत आहेत, साईडला भेटत आहेत इथे, राईट. तुम्हाला लाईन्स वरती दिसत आहेत काही का नाही, त्याच्या शेजारी दिसत आहेत. या कंट्रोल वर्टेक्स पॉइंटच्या मदतीनं काय करू शकताय, तुम्ही लाईनच्या शेप मध्ये चेंजेस करू शकता की तुम्हाला कसं ठेवायचं. सो यासाठी तुम्ही काय करू शकता, या कंट्रोल वर्टेक्स पॉइंटचा यूज करू शकता. क्लिअर आहे? डिफरन्स कळला स्प्लाइन फीट आणि स्प्लाइन CV मधला. ओळखायचं कसं स्प्लाइन फीट कुठली आहे आणि स्प्लाइन CV कशी आहे, हे पण समजलं. ठीक आहे, कंट्रोल वर्टेक्स पॉइंट जर लाईनच्या शेजारी असतील तर ती झाली स्प्लाइन CV, आणि कंट्रोल वर्टेक्स पॉइंट जर लाईन्स वरती असतील तर ती झाली स्प्लाइन फीट. ओके, स्प्लाइन फीट कंटूर मार्किंग साठी, बाउंड्री डिफायनिंग साठी, या इरेग्युलर एरिया मार्किंग साठी तुम्ही काय करू शकताय, स्प्लाइन फीटचा यूज करू शकता. स्प्लाइन CV मोस्टली फॅब्रिकेशन और 3D मॉडेलिंग मध्ये स्प्लाइन CVचा यूज होतो. हे झाली स्प्लाइनची गणना. आता त्याच्यामध्येच मला एक ऑप्शन भेटतोय, तो म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईनचा. ओके, एकच मिनिट, आपण एक लिमिट सेट करूया इथं, त्याच्या आधी युनिट सेटअप करूया. लिमिट सेटअप आणि युनिट सेटअप आपण सेकंड सेशन्स मध्ये बघितलेलं आहे, तर तुम्ही ते बघू शकता जर जमत नसेल तुम्हाला तर. ओके, Z एंटर A. म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसेल कुठला पण ऑब्जेक्ट. ओके, सो आता इथं बघू शकताय तुम्ही की आता मी इथं काय करणार आहे, तुमचं कन्स्ट्रक्शन लाईनचा यूज करणार आहे. कन्स्ट्रक्शन लाईन आपण कशासाठी यूज करतो, तर जेव्हा तुम्ही प्लॅन ड्रॉ करताय, राईट, मग प्लॅनच्या रेफरन्स लाईन्स घेऊन आपण त्याचा काय करतो, इलेव्हेशन क्रिएट करतो. तर तसंच मला जर समजा एखाद्या ऑब्जेक्टच्या रेफरन्सनी दुसरं ऑब्जेक्ट क्रिएट करायचे, किंवा मला प्लॅनच्याच रेफरन्सनी इलेव्हेशन क्रिएट करायचे कुठे, CAD मध्ये,
मॅन्युअली करताना लाईन्स मार्क करतोय आपण डायरेक्टली. पण CAD मध्ये जर करायचं असेल तर तुम्ही परत लाईन कमांड घ्या, मग ती लाईन खालून इथं पिक करा, वरती जो जिथे तुम्हाला इलेव्हेशन्स करायचे तिथपर्यंत ड्रॉ करा. सो त्याच्यामध्ये काय जाईल, तुमचा वेळ जाईल, लेंदी प्रोसेस होईल ती. सो त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याकडे कमांड दिलेली आहे ती म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईन. ओके, इथेच बघू शकताय तुम्ही, ही आहे तुमची कन्स्ट्रक्शन लाईनची कमांड. कन्स्ट्रक्शन लाईन ऍज अ रेफरन्स लाईन तुम्ही युज करू शकता. जसं आता बघा, इथं मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ केला. ऑब्जेक्ट आहे हा, याचाच मी काय करते, ऑफसेट घेतला मध्ये, टूचा ऑफसेट घेतला आपण इथे. ठीक आहे, किंवा फोरचा. ठीक आहे, आणि परत लाईन एंटर. इथे एक विंडो बनवायची आहे मला. मी एक दाखवते फॉर एक्झाम्पल की कन्स्ट्रक्शन लाईनचा आपण युज कसा. क्लिअर आहे. आता इथे एक विंडो हवे मला, सॉरी डोर हवाय. हा डोर. ठीक आहे, तर मी याला सिलेक्ट करते. हा डोर मी इथं काय केलं, ऍड केलाय. ओके, हा डोर. सो असं मी काहीतरी इथं क्रिएट केलं. आता मला हे सेम याचं इलेव्हेशन्स क्रिएट करायचं. कन्सिडर करा एक रूम आपण इथं क्रिएट केलं आणि याचं इलेव्हेशन्स मला इथं वरती करायचे. सो त्याच्यासाठी मी काय करणार, रेफरन्स साठी लाईन घेणार, लाईनची कमांड इथे ड्रॅग केलं, मग ही लाईन ड्रॉ केली. सो त्याच्यासाठी हे तुमची लेंदी प्रोसेस होईल, वन बाय वन लाईन ड्रॉ करायचं. तर XL एंटर करायचं. काय करायचं, XL एंटर, कन्स्ट्रक्शन लाईनची शॉर्टकी आहे. आता जेव्हा मी एक्सेल एंटर करते तर तुम्ही कमांड लाईन मध्ये बघू शकता, तो मला वेगवेगळे ऑप्शन्स देते. म्हणजे तुम्हाला ती कन्स्ट्रक्शन लाईन हॉरिझॉन्टल हवे, व्हर्टिकल पाहिजे, ओके, अँग्युलर पाहिजे, किंवा बायसेक्ट मध्ये पाहिजे, किंवा ऑफसेट मध्ये पाहिजे, असे वेगवेगळे ऑप्शन्स काय दिले ते तुम्हाला इथं डिस्प्ले होत आहेत. राईट. सो मी काय करते, जर हॉरिझॉन्टल हवी असेल तर H एंटर करते इथं. H एंटर केला. ओके, आणि देन तुम्ही इथे वरती एक लाईन मार्क करा, परत एंटर करा. XL एंटर केलं मी, परत XL एंटर, कन्स्ट्रक्शन लाईनची शॉर्टकी. आता करते मी V एंटर फॉर व्हर्टिकल. आणि V एंटर केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, या टाइप मध्ये असं रेफरन्स मार्क करू शकता. इझिली तुम्ही काय करणार आहे, इथं क्रिएट करणार. जिथं जिथं तुम्हाला सोडायचं आहे तिथं तिथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. क्लिअर आहे, असं असं. ही झाली तुमच्या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये. आता कन्स्ट्रक्शन लाईन जर तुम्ही बघितला तर ती इन्फिनिटी मध्ये, म्हणजे त्याचा एंड पॉईंट तुम्हाला दिसणार नाही. जेवढं तुम्ही झूम इन कराल तेवढी लाईन तुम्हाला तिथं काय होईल, डिस्प्ले होईल. ओके, आता मी इथं क्रिएट केलं, परत मी काय करेन, आपल्याकडे अगेन XL एंटर, H एंटर, हॉरिझॉन्टल घेतली. मग हे किती डिस्टन्स हाईट वरती पाहिजे तुम्हाला इथून, ती हाईट इथं डिफाईन केला तुम्ही, मार्क केलं. राईट. त्याच्यानंतर परत मग मी इथं विंडोज क्रिएट करणार, मग इथं डोअर दाखवणार. सो त्या वे मध्ये तुम्ही काय करू शकता, कन्स्ट्रक्शन लाईनचा यूज. कन्स्ट्रक्शन लाईन ऍज अ रेफरन्स लाईन तुम्ही इथं काय करणार आहे, यूज करणार आहे. क्लिअर आहे, समजलं. एक्सेल त्याची शॉर्टकी आहे कन्स्ट्रक्शन लाईनची. ओके, आता जसं मला बायसेक्ट करायचं, XL एंटर, आणि मी इथे घेतलं अँग्युलर फॉर्म मध्ये. तर अँग्युलर फॉर्म मध्ये घेतलं, कितीच्या अँगल मध्ये पाहिजे तुम्हाला त्या पर्टिक्युलर लाईन. समजा मला 45च्या अँगल मध्ये पाहिजे, एंटर. बघा आता या लाईन्स फक्त तुमच्या 45च्याच रेंज मध्ये इथे डिस्प्ले होते, अशा वन बाय. ओके, सो असं असेल. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, इथं कन्स्ट्रक्शन लाईनचा यूज करू शकताय, की तुम्हाला कशा टाईपच्या कन्स्ट्रक्शन लाईन्स इथे यूज करायचे. अँग्युलर मधल्या यूज करायचे, हॉरिझॉन्टल करायचं आहे, व्हर्टिकल करायचं आहे, ओके, किंवा बायसेक्ट करायचं आहे. बायसेक्ट म्हणजे एका पॉइंट मधून आपण ऍड करू शकतो. ही असेल तुमची कन्स्ट्रक्शन लाईन. क्लिअर आहे. नेक्स्ट आता जर इथं बघितलं तर रेची कमांड आहे.
रे म्हणजे एका पॉइंट मधनं नंबर ऑफ लाईन्स मार्किंग साठी रेचा यूज होता. आता रेचा यूज जर बघितला शॉर्ट की RAYचा आहे, RAY एंटर करा. ओके, मी एक पॉइंट डिफाईन केला आणि इथून तुम्ही काय करू शकता, या टाइप मध्ये लाईन्स मार्किंग करा. ऑर्थो मोड ऑफ केला तर इन्क्लाइन पण या टाइप, असं तुम्ही काय करणार आहे इथं क्रिएट करा. असं तुम्ही इथं रेज यूज करणार आहे. क्लिअर आहे? रेची कमांड काय केलं मी परत दाखवते. रेच्या साठी RAY त्याची शॉर्टकी RAY एंटर. ओके, पिक केला तिथे एक पॉइंट अँड देन तुम्ही ड्रॅग करा. कुठल्या डायरेक्शन्स मध्ये एक्झॅक्टली मार्क करायचे त्या डायरेक्शन्स मध्ये तुम्ही काय करू शकता, रे इथं मार्किंग करू शकता. क्लिअर आहे? ओके, चला. आता रे समजलं. आता रेचा यूज कुठं कराल बरं? तर मोस्टली रे जी आहे ते आपण वन पॉइंट प्रॉस्पेक्टिव्हच्या तिथे यूज करू शकतो. वन पॉइंट प्रॉस्पेक्टिव्ह जेव्हा तुम्ही क्रिएट करताय त्या ठिकाणी तुम्हाला रेची कमांड यूज होते. आपण वन पॉइंट प्रॉस्पेक्टिव्ह मध्ये एकाच व्हॅनिशिंग पॉइंट्स मधनं लाईन्स मार्क करून ऑब्जेक्ट क्रिएट करतो. सो त्याच्यासाठी रेची कमांड जी आहे ती आपल्याला इथं काय होणार आहे, यूज होणार आहे. कळलं? ओके, आता त्याच्यानंतर एक कमांड आहे ती म्हणजे डिवाइड. आता डिवाइड कुठे यूज होणार? समजा एखादी लाईन आहे म्हणजे 100 मीटरची. ठीक आहे, मी इथं काय केलं, एक लाईन मार्क केली 100 मीटरची. ऑर्थोमोड ऑन केला इथे मी आणि मी इथं डिस्टन्स टाकला 100 मीटर. म्हणजे 100 मीटर लेंथ मी इथे या लाईनची घेतली. आता या लाईनला मला समजा 3 पार्ट्स मध्ये किंवा 4 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं. ओके, कन्सिडर करा. मी काय केलं, लाईन मी L एंटर एक लाईन घेतली, 100 इथं घेतला. परत इथून वरती मी काय केलं, 50 एंटर केलं. या साईडला 100 एंटर केलं. परत खाली 50 कनेक्ट केलं. ओके, म्हणजे मी एक ऑब्जेक्ट केलाय. आता कन्सिडर करा की मला इथं विंडोज करायचे, 3 या 4 विंडोज इथे काय करायचे मला क्रिएट करायचं. सो मी काय करेन, DIV एंटर करेन, डिवाइडची कमांड. ठीक आहे, सो DIV एंटर केल्यानंतर तो विचारतोय तुम्हाला काय कमांड लाईन मध्ये बघा, सिलेक्ट द लाईन्स. कुठल्या लाईनला डिवाइड करायची ती लाईन सिलेक्ट करा. सो मला ही लाईन हवी, मी या लाईनला सिलेक्ट केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर एंटर द नंबर ऑफ सेगमेंट्स, म्हणजे तुम्हाला किती सेगमेंट्स मध्ये ती लाईन्स पर्टिक्युलरली डिवाइड करायची. मला इथं 3 पार्ट्स हवेत किंवा 4 पार्ट. सो आपण इथं 4 एंटर केलं. सो 4 एंटर केलं, पण पार्ट्स डिवाइड झालेले दिसत आहेत का इथं? नाही दिसत आहेत, कारण जे पॉइंट मार्किंग आहे त्या पॉइंट मार्किंगची स्केल जी आहे किंवा साईज जी आहे ती चेंज करावी लागेल. तो मी काय करते, PT एंटर करते. इथे PT एंटर, पॉइंट टाईप चेंज करते. बघा, डॉट वाला पॉइंट आहे त्यामुळे तुम्हाला इथे दिसत नाहीये. सो मी इथून काय करते, पॉइंट टाईप चेंज केला, ओके केला. चालेल, म्हणजे या लाईन्सला मी किती 4 पार्ट्स मध्ये डिवाइड केला. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ पार्ट. ओके, मग देन तुम्ही लाईन घेऊन याला तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे इक्वल मध्ये तुमच्या काय झालं इथं, पार्ट्स क्रिएट झाले. असं असं. मग मला समजा व्हर्टिकली पण करायचंय. सो तुम्ही काय करणार, परत DIV एंटर केलं. या लाईन्सला सिलेक्ट करायचं, आता सिलेक्ट केला. मग इथं मला 2 पाहिजे. सो 2 एंटर केले, 2 पॉइंट्स मध्ये आली लाईन. सो 2 पार्ट मध्ये याला डिवाइड झालं आणि इथून तुम्ही काय करू शकता, लाईन अशी मार्क करू शकता या. ओके, सिम्पली डिवाइडच्या कमांडने तुम्ही काय करू शकता, इथं ऑब्जेक्टला डिवाइड करू शकता. आता डिवाइड करते वेळेस मी कशाला डिवाइड करणार आहे तिथं, जर समजा तुम्ही रेक्टँगल यूज केलं, REC एंटर केलं, हा रेक्टँगल आहे आणि डिवाइडची कमांड यूज केला, DIV एंटर आणि मी सिलेक्ट केलं. आता जर जेव्हा डिवाइड करते मी समजा 3 पार्ट्स मध्ये केलं एंटर, तर तो कुठं घेतोय बघा, इथे एक दिसतोय, इथे एक दिसतोय आणि इथे एक दिसतोय. सो असं डिवाइड केल्यावर तुम्हाला व्यवस्थित येणार आहे का? जेव्हा डिवाइडची कमांड यूज करताय त्या केसमध्ये तुम्हाला लाईन मध्येच करावं लागेल, कारण रेक्टँगल मध्ये जर तुम्ही डिवाइड करत बसला तर तो कॉर्नर्सला घेईल किंवा मध्येच मिडलला घेईल. तो तुम्हाला एक्झॅक्टली पाहिजे तसं डिवाइड इथे देणार नाही. ओके, सो समजा तुम्ही रेक्टँगल यूज केलाय, इथं रेक्टँगल केलाय आणि मला तिला डिवाइड करायचंय. तर तुम्ही काय कराल, या रेक्टँगलला, तर रेक्टँगल म्हणजे काय आहे, पॉलीलाईन आहे. तर पॉलीलाईनला तुम्हाला आधी लाईन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग त्याच्यासाठीची शॉर्ट की काय आहे आपल्याकडं, X एंटर ही त्याची शॉर्ट की. कुठली, X एंटर. सो मी काय करेन, इथं X एंटर म्हणजे एक्सप्लोड करतोय आपण. एक्सप्लोड करायसाठी X एंटर केला. मग ऑब्जेक्टला सिलेक्ट केला आणि एंटर करा, झाला. आता बघा ही लाईन मध्ये आली आणि देन तुम्ही काय करू शकता, DIV एंटर करू शकता.
मग सिलेक्ट केली या लाईनला आणि इथे मला 3 पार्ट मध्ये करायचं, एंटर केलं, झालं. देन तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईन पण यूज करून वी एंटर याला असं लाईन्स पण मार. आता तुम्हाला कमांड्स कळल्यात मला, त्या यूज कसा करायचा हे तुमच्यावरती डिपेंड आहे. कळलं डिवाइडची कमांड, ओके. त्याच्यानंतर तिथंच पुढे बघितलं तर एक ऑप्शन्स आहे आपल्याकडं मेजरची पण. आता मेजर मध्ये जर बघितलं तर मी तर परत 100ची एक लाईन मारते, ठीक आहे. आता मला काय पाहिजे, मी आता डिवाइड करताना काय केलं, पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. आता मेजर करताना काय करेल, लेंथ मध्ये मेजर करेल. म्हणजे मला या 100च्या लाईनला 25 लेंथनी मेजर करायचे. सो आपण काय करणार, ME त्याची शॉर्टकी एंटर करा, ME एंटर, ओके. ME एंटर केला, लाईन्सला सिलेक्ट केला. आता काय सांगतोय तो, स्पेसिफाय लेंथ ऑफ अ सेगमेंट. डिवाइड मध्ये काय सांगत होता, स्पेसिफाय नंबर ऑफ अ सेगमेंट, म्हणजे त्या लाईन मध्ये किती नंबर्स पाहिजेत तुम्हाला, म्हणजे किती पार्ट पाहिजेत. जेव्हा तुम्हाला लेंथ विचारते त्या केसमध्ये मेजर करायचं. म्हणजे आता समजा एखादा क्वेश्चन आला तुम्हाला की एखादी लाईन आहे किंवा एक लाईन आहे, 100 मीटरची लाईन आहे फॉर एक्झाम्पल, कन्सिडर करा 100 मीटरची लाईन आहे आणि त्या 100 मीटरच्या लाईन वरती मला 25 काय करायचे, लेंथ मेजर करायची. तर तुम्ही काय करणार, जर मेजरची कमांड माहित नसेल तर मी काय करणार, लाईन घेणार, एल एंटर करणार, ठीक आहे. चला, इथून सिलेक्ट केलं 25 डिस्टन्स, एंटर, इथे आली. मग इथून एक वरती लाईन मी मार्क केली, म्हणजे कळलं की ही लाईन म्हणजे 25ची, ओके. म्हणजे काय होणार याच्यावर, एकतर लाईन ओव्हरलॅप होणार, प्लस प्रोसेस लेंदी होणार, ओके. 1 बाय 1 ट्रॅक तुम्ही क्रिएट जाणार, मग त्याच्यात वेळ जाणार. तो त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली मेजरची कमांड यूज करू शकता. ME एंटर केलं, मेजर, लाईनला सिलेक्ट करा तुम्ही, सेगमेंट टाका 25 आणि एंटर करा, आली. आता 25च्या याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला ते 4 पार्ट्स मध्ये 100च्या लाईन मध्ये 25 समजा 20 पाहिजे तर तुम्ही 20 पण करू शकताय. परत मी ME एंटर केलं, लाईनला सिलेक्ट केला, लेंथ डिफाईन केली 20 आणि एंटर केलं. आता बघा 20 लेंथ केला, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ पार्ट मध्ये. क्लिअर आहे. सो या टाइप मध्ये तुम्ही काय करू शकता, मेजर यूज करा. जर त्यांनी पार्ट मध्ये सांगितलं, पार्ट मध्ये डिवाइड, तर डिवाइड करायचं. पार्ट सांगितलं की डिवाइड, आणि जर लेंथ सांगितली तर मेजर. एवढा डिफरन्स या दोघांमध्ये लक्षात ठेवायचा, ठीक आहे. हे झालं तुमची मेजरची कमांड इथे, आणि ही आहे तुमची डिवाइडची. हे पॉइंट आहे. पॉइंट तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्ट किंवा एखाद्या लाईन वरती पॉइंट मार्किंग करायचे आहे. जर तुम्ही कंटूर मार्क करताय, त्या कंटूर मध्ये कितीचा कंटूर आहे ते मार्किंग साठी पॉइंट हवं असेल, ओके. तर त्याच्यासाठी PO एंटर करून तुम्ही या टाइप मध्ये पॉइंट मार्क करू शकता, ओके. PO एंटर, या टाइप. तुम्हाला पॉइंट टाईप जसं मी सांगितलं, PT एंटर करून पॉइंट टाईप चेंज करू शकताय. इथून मी हा पॉइंट टाईप घेतला, ओके केला, तर पॉइंट टाईप जे आहे ते पण चेंजेस झाले, ओके. तर ते असं. त्याच्यानंतर इथे जर बघितलं मी, तर दुसरी कमांड आहे ती म्हणजे रिव्हिजन क्लाउड. आता रिव्हिजन क्लाउड तुम्ही कुठे यूज करू शकताय, तर समजा तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टला हायलाइट करून डिस्प्ले करायचं असेल, ठीक आहे. आता तुम्ही इथे एखादी ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, किंवा जर मी बघितलं एकाच प्रोजेक्टचे आपण नंबर ऑफ ड्रॉइंग क्रिएट करतो का, तर त्याच्यात सॅम्पल्स म्हणजे वेगवेगळे सॅम्पल प्रोजेक्ट आपण क्रिएट करून ठेवतो की त्याच प्रोजेक्टवरती असा टाईप डिझाईन असेल, असं डिझाईन असेल. क्लायंटला दाखवण्यासाठी आपण एकाच प्रोजेक्टच्या नंबर ऑफ फाईल्स क्रिएट करून ठेवू शकतो, कारण क्लायंटला कुठला आवडेल हे आपल्याला माहित नसतं. सो त्याच्यासाठी समजा मी या प्लॅन मध्ये काहीतरी चेंजेस केले, हा ओरिजिनल प्लॅन आहे, याच्यामध्ये मी चेंजेस करून इथं काहीतरी दाखवले. सो मी काय चेंजेस केलेत हे जर हायलाइट करून दाखवायचं असेल तर तुम्ही रिव्हिजन क्लाउड यूज करू शकता, ओके. म्हणजे ऑब्जेक्टला हायलाइट साठी रिव्हिजन, REV त्याची शॉर्टकी असेल, ओके. REVC करा, एंटर, रिव्हिजन क्लाउड, ओके. अँड देन तुम्ही इथे ड्रॉ करा, असं असेल. म्हणजे एवढा ऑब्जेक्ट मी काय केला, इथं हायलाइट करून डिस्प्ले केला, ओके. सो असं असेल. ऑब्जेक्टला हायलाइट करायसाठी तुम्ही काय करू शकता, रिव्हिजन क्लाउडचा यूज करू शकता. क्लिअर आहे, ओके. आता ड्रॉ पॅनल मधल्या कमांड ज्या आहेत त्या मी बघितल्या, जेवढ्या 2D साठी युज होणार आहेत त्या कमांड्स मी इथं ड्रॉ पॅनल मधल्या कम्प्लीट केल्या. आता मला बघायचे मॉडिफाय पॅनल. मॉडिफाय पॅनल मध्ये मी फर्स्ट कमांड बघते, ती म्हणजे ऍरे. आता ऍरे म्हणजे काय आहे, समजा मी एखादं ऑब्जेक्ट करते, ओके. आता फॉर एक्झाम्पल मी स्कूलचं डिझाईन करते, कॉलेजेस करते, किंवा ऑडिटोरियम, सिम्पल एका ऑडिटोरियमचं डिझाईन करते. कन्सिडर केलं मी की ही ऑडिटोरियम आहे आपलं, ओके. हा ऑडिटोरियम आहे, आणि या साईडला मी काय केलं, इथं
आपला जो स्टेटचा पोर्शन आहे तो इथे मी क्रिएट केला. ओके. हा असेल. हा, एकच मिनिट. हा आपण क्रिएट आणि इथं मला चेअरचे अरेंजमेंट दाखवायचे, म्हणजे मी कन्सिडर केलं इथे एक चेअर, इथं इथे एक ड्रॉ. मग काय करायचे, मला इथे नंबर ऑफ चेअर्स दाखवायचे. ठीक आहे, रोज आणि कॉलम्स मध्ये, म्हणजे जसं मला 4 रोज पाहिजेत आणि रोज जे हॉरिझॉन्टली डिफाईन करतो आणि कॉलम व्हर्टिकल, आणि 4 कॉलम्स, 4 रोज 4 कॉलम इथं मला डिफाईन करायचे. तर मी काय करेन, इंडिव्हिज्युअली या ऑब्जेक्टला सिलेक्ट करणार, मग इथे 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 म्हणजे कॉपीज करत जाणार, मग त्यामुळे परत काय झाला, माझा वेळ गेला इथे. तर मला जर समजा एकाच सेम ऑब्जेक्ट मला नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स मध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल एका ऑब्जेक्टच्या नंबर ऑफ कॉपीज क्रिएट करायचे असेल तर ची कमांड यूज करायची. ओके. साठी शॉर्ट की आहे AR एंटर. ओके. AR एंटर केल्यानंतर तुम्हाला तिथं 3 टाइप्स ऑफ ऍरे दिलेले आहेत. फर्स्ट आहे तुमचा रेक्टँगल ऍरे, सेकंड आहे तुमचा पाथ ऍरे, आणि थर्ड आहे तुमचा पोलर ऍरे. असे 3 टाइप्स ऑफ ऍरे तुम्हाला इथे काय केलं, डिफाईन केलं. मग त्यातलं तुम्हाला कुठल्या टाइपचा ऍरे युज करायचे ते जर मला समजा रेक्टँगल जसं रोज आणि कॉलम्स डिफाईन करायचे असतील तर मी रेक्टँगल ऍरे इथे युज करणार आहे. सो मी काय केलं, एंटर केलं, किंवा इथून पण तुम्ही ऍक्सेस करू शकता. इथं पण बघू शकता, इथं क्लिक केलं ऍरे, रेक्टँगल ऍरे, पाथ ऍरे आणि पोलर ऍरे. सो मी काय करते, एंटर. देन तो विचारतोय ऑब्जेक्टला सिलेक्ट करा, एंटर करा, तर आला रेक्टँगल ऍरे मध्ये. ठीक आहे. किंवा परत मी काय केलं, ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं, एंटर केलं, रेक्टँगल वरती क्लिक केलं, आला. तर हे झाले तुमचे रेक्टँगल ऍरे इथे क्रिएट झाले. ओके. मी काय करते, याला थोडस क्लोज करते, म्हणजे फिनिश करते, आणि याला सिलेक्ट करून मी एंटर मूव्ह करते समोरच्या साईड इथे. राईट. म्हणजे इथे अजून एक रोज जो आहे तो ऍड होऊ शकतो. तर मला इथे अजून एक रोज आणि अजून 2 कॉलम्स इथे ऍड करायचे. तर कसं करणार, ऍरे तर क्रिएट केलं, ऍरे क्रिएट केल्यावर काय झालं, इथं किती रोज आले आपले, 1 2 3 4 रोज आणि 3 कॉलम्स आले. ओके. मग मला अजून एक 5 रोज ऍड करायचे आणि अजून 2 कॉलम ऍड करायचे. सो या ऍरे वरती क्लिक करा, तर इथं ऑप्शन्स होईल. ओके. कॉलम 4 दिलेले आहे तुम्हाला, अच्छा असे कन्सिडर केलेत कॉलम, आणि रोज 3 आहे. सो इथं कॉलमला कन्सिडर करा, मला अजून एक कॉलम पाहिजे, म्हणजे 5 एंटर केला मी, आणि रोज अजून 2 हवेत. सो 2 एंटर केला, अरे टोटल 5 एंटर केलं. ओके. सो हे बघा आले 1 क्लिक मध्ये. आता परत या 2 ऑब्जेक्ट मधली स्पेसिंग किती ठेवायचे ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता. बिटवीन स्पेसिंग म्हणजे 25 ठेवायचे. ओके. आता मला समजा 2 ह्याच्यामधले स्पेसिंग 25 ठेवायचे, 25 एंटर केलं, आलं. सो या टाइप मध्ये 25 दोघांची स्पेसिंग ठेवली तर ओव्हरऑल तुमची 100 स्पेसिंग आली. रोज मध्ये पण सेम करू शकता. आता 2 रोज मध्ये किती स्पेसिंग ठेवायचे तुम्हाला, सो इथं ठेवलं मी 25 अगेन, एंटर केलं. बघा आता 25 केलं तर ती जास्त व्हायला, म्हणजे आपल्या याच्या बाहेर झाल्या. सो मी इथं करते 22, एंटर केलं, आलं. सो अशी तुम्ही काय करू शकता, स्पेसिंग पण इथं 2 ऑब्जेक्टच्या मधली स्पेसिंग पण ऍडजस्ट करू शकता. क्लिअर आहे ऍरेच्या ह्याच्यामध्ये. आता हे तर झालं रेक्टँगल ऍरेचा पोर्शन. ठीक आहे. आता इथं मला ऍरेमध्ये अजून एक टाईप भेटते, बेस पॉईंट दिसतोय, एडिट सोर्स दिसतोय, रिप्लेस आयटम दिसतोय. हे कशामध्ये येईल, तुमचं ऍरे एडिट मध्ये येईल. ओके. आता ऍरे एडिट साठी पण तुम्हाला शॉर्टकीज दिलेली आहे सेपरेटली. फॉर एक्झाम्पल आता बघा, हा सिलेक्ट केलं AR, तुम्ही जर केलात AR तर तुम्हाला खाली ऑप्शन्स दिसेल ऍरे एडिटचा, त्याच्यावरती क्लिक करा. आता ऍरे एडिट वरती जेव्हा मी क्लिक करते तर इथं बघा मला ऑप्शन्स भेटतात. सोर्स चेंज करायचा आहे का रिप्लेस करायचा, बेस पॉइंट चेंज करायचा आहे, रोज वाढवायचे, कॉलम्स वाढवायचे, ओके, का लेबल्स वाढवायचे, असे वेगवेगळे ऑप्शन दिसतात. आता फर्स्ट मी सांगते की तुम्हाला सोर्स म्हणजे काय. आता सोर्स म्हणजे समजा हा रेक्टँगल आहे, हा रेक्टँगलचा सोर्सच चेंज करायचा मला, मेन सोर्स जो असतो. मग मी सोर्स वरती क्लिक केला, तर काय म्हणते तो सिलेक्ट आयटम, एका आयटमला सिलेक्ट करा, ओके करते. ओके. आणि याच्यामध्ये मला चेंजेस करायचे, म्हणजे मी चेंजेस करते की एकच आपण इथे ऍरे घेऊ, सोर्स चेंज करायचे, आर्क घेते,
या टाइप आणि मी काय केलं इथं सेव्ह चेंजेस केले. ओके बघा आलं. असं म्हणजे मेन जो सोर्स आहे मग तो कुठला पण सिलेक्ट करा तुम्ही, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचं असेल. आता मला रेक्टँगल नकोय, मला इथं सर्क्युलर फॉर्म मध्ये पाहिजे, तर मी काय करणार परत आरेवरतीच क्लिक करू शकताय तुम्ही आणि इथं तुम्ही काय करू शकता एडिट सोर्स वरती क्लिक, एखाद्या सोर्सला सिलेक्ट केला, ओके केलं आणि त्याच्यानंतर इथं मी काय केलं, हा जो रेक्टँगल आहे त्याला मी डिलीट केला आणि मी सर्कल घेतला या टाईप आणि इथं सेव्ह चेंजेस झालं बघा, सोर्स चेंज झाला. असं तुम्ही एडिट सोर्स करू शकता, हे अरे एडिट मध्ये येईल किंवा अरे वरती क्लिक करून पण करू शकता. आता बेस पॉइंट चेंज करणं म्हणजे हा बघा, हा बेस पॉइंट डिस्प्ले होतोय, हा म्हणजे तुमचा बेस पॉइंट आहे. या बेस पॉइंटला तुम्हाला इथून चेंज करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, इथं बेस पॉइंट वरती क्लिक करा, आम्हाला इथं डिस्प्ले करायचं आला इथं बेस पॉइंट. या टाईप मध्ये तुम्ही बेस पॉइंट चेंजेस करू शकता. क्लिअर आहे. Yes. हे सगळे तुम्हाला ऍरे एडिट मध्ये दिसतील. एकतर ऍरे एडिटची शॉर्ट की सच नाहीये, पण AR एंटर केल्यावरती तुम्हाला ऍरे एडिट खाली दिसून जाईल. ठीक आहे, मग तुम्हाला पूर्ण टाकावं लागतं ARR. जर केला तुम्ही तर कुठं ऍरे एडिटचा ऑप्शन येईल. ओके, सो त्याच्यासाठी AR केलं तरी तुम्हाला खाली दिसेल किंवा ऍरे वरती क्लिक करा, तुम्ही ऍरे एडिट मध्ये डायरेक्टली जाऊ शकता. क्लिअर आहे. चला, तर हे ऍरे एडिटचा पोर्शन तर समजला. रेक्टँगल ऍरे झाला आपला. आता मला पोलर ऍरे करायचे. पोलर ऍरे म्हणजे मी एखादा सर्कल घेतला किंवा कन्सिडर करा की एखाद्या ऑब्जेक्टच्या सर्क्युम्फरन्स करायचे, म्हणजे राऊंडेड शेप मध्ये असेल ते अगेन कुठला पण ऑब्जेक्ट असेल त्याच्या सर्क्युम्फरन्स वर तुम्हाला जर ऍरे पाहिजे असतील तर तुम्ही काय करू शकता, पोलर ऍरे. फॉर एक्झाम्पल इथे बघा, एक ऑब्जेक्ट ड्रॉ केला मी आणि हा सर्कल इथे ड्रॉ केला. आता याच्याच या सर्कम्फरन्स वरती अजून मला 3-4 सर्कल्स इथं पाहिजे, तर तुम्ही काय करणार, सिम्पली आता इथं 1 बाय 1 क्रिएट करत बसण्यापेक्षा मी आर यूज करेन. या सर्कलला सिलेक्ट करेन, AR एंटर केला आणि इथे केलं मी पोलार. पोलार वरती क्लिक केला, तो सांगतोय सेंटर पॉईंट स्पेसिफाय करा. मग सेंटर पॉईंट जर मी दुसरीकडे दिला तर त्या सेंटर पॉईंटच्या अलॉंग तो घेईल. सो मला या सर्कलचा सेंटर पॉईंट इथं डिफाईन आलं. मग हे नंबर्स किती पाहिजे तुम्हाला, आता इथं बघता आयटम्स म्हणतात त्याला 6 आयटम्स पाहिजे दिसतात इथे. मी जर वाढवले इथं 10 केले एंटर, तर तुमचे 10 होतील, इथे आले 10. अजून वाढवायचे मला, इथं 12 करायचे, 12 एंटर केलं, सो 12 झाले इथे. राईट, वाढवायचंय वाढवा तुमच्या अकॉर्डिंग, तुम्हाला किती पाहिजे 15, 15 ठेवलं आणि मी क्लोज. राईट, या टाइप मग तुम्ही तुम्हाला हवी तशी इथं डिझाईन क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी इथं डिझाईन केली. आता मला याच्या बाहेर पण घ्यायचे अजून. ठीक आहे, सो या ला क्लिक केलं मी आणि इथं रोज बघा एकच दिसते, ते वाढवते मी इथं 2 करते एंटर, आले त्याच्या बाहेरच्या साईडला, म्हणजे हे रोज वाढत जाईल. ओके, मग ते तुमच्याकडे परत तुम्हाला स्पेसिंग किती ठेवायची त्या 2 ह्याच्यामधली, ती स्पेसिंग तुम्ही इथून चेंजेस करू शकता या टाईप मध्ये बघा. आणि तुम्हाला हे परत वाढवायचे तर तुम्ही याला स्क्रोल पण करू शकता असं. ओके, तुम्ही या वरती क्लिक करून पण घेऊन जाऊ शकता. वरती क्लिक करा आणि फक्त ड्रॅग करा, झाले. सो या असं तुम्ही पोलार ऍरेचा यूज करू शकता. क्लिअर आहे. पोलार ऍरे कसं केलं मी परत दाखवते. वेट, ऑब्जेक्ट ड्रॉ केला इथे एक, त्याच्यावरती एक ऑब्जेक्ट ड्रॉ केला ज्याचं तुम्हाला ऍरे करायचं. ठीक आहे, हा फक्त मी ऑब्जेक्टला सिलेक्ट केला, AR एंटर केला. कुठला ऍरे घेणार आहे आता मी, पोलार. सो पोलार ऍरेला क्लिक केलं, तो सांगतोय स्पेसिफाय सेंटर पॉईंट. सेंटर पॉईंट या सर्कलचा स्पेसिफाय केला, आले. आता आयटम्स किती पाहिजे तुम्हाला, इथून मी वाढवते. आता इथं बिटवीनची स्पेसिंग मी काय ठेवते, कमी ठेवते. मला इथे बिटवीन स्पेसिंग 5 ठेवायचे, एंटर 5 केलं. ठीक आहे, मग 5 केल्यानंतर हे असं आलं. आता मला नंबर ऑफ पाहिजे, एक तर तुम्ही नंबर्स इथून वाढवू शकता, पण मला एक्झॅक्टली किती नंबर्स लागणार आहेत ते माहित नाहीये. या ला क्लिक करा आणि फक्त तुम्ही ड्रॅग करा या टाईप, झाले. ओव्हरऑल तुम्हाला जेवढं पाहिजे होतं तेवढं इथं काय झालं, क्रिएट. आता सेम जर ह्याच्या आउटर साईडला पाहिजे असेल तर इथून मी फक्त रोज वाढवणार आहे. हे बघा, अजून एक रोज पाहिजे तुम्हाला इथं, अजून असं. सो या टाईप मध्ये तुम्ही पोलर ऍरेचा यूज करू शकता. क्लिअर आहे. हे झालं पोलर ऍरे. आता पाथ ऍरे. पाथ ऍरे आपण कुठे यूज करतो, तर मला बघा, रेनफोर्समेंट आपण दाखवतो कुठल्या पण ऑब्जेक्ट मध्ये. रेनफोर्समेंट डिटेलिंग जेव्हा आपण क्रिएट करतो
त्या केसमध्ये आपण कसं दाखवतो मला सांगा रेनफोर्समेंट. इथे मी स्टेअरकेसचा हा पोर्शन दाखवला. कन्सिडर करायचं स्टेअरकेसचा हा वेस्ट स्लॅब आणि त्याच्यावरती मला रेनफोर्समेंट टाकायचं. म्हणजे काय करतो आपण, हा जो बार दिसतोय तो आपला लॅटरल बार, लॉन्जिट्युडिनल बार जे डिफाईन करतो तसं करतो, राईट. सो इथं दिला असंच डिफाईन करतो. मग हे सेंटर टू स्पेसिंग नुसार आपण थोड्या थोड्या अंतरावर ऍड करतो. मग तेच क्रिएट करण्यासाठी आपण पाथ ऍरेचा यूज करतो. या ऍरे ऑब्जेक्टला सिलेक्ट केला, AR एंटर, पाथ वरती क्लिक करायचं, तो म्हणते पाथला सिलेक्ट करा, सो पाथला सिलेक्ट केलं. तर हे झाले तुमचे आयटम्स. आता बिटवीनची स्पेसिंग तुम्ही इथून चेंज करा, म्हणजे ते चेंज होईल. समजा 200 वरती पाहिजे किंवा मला 100 वरती स्पेसिंग पाहिजे. हे बघ आले. या असं तुम्ही काय करू शकता, पाथ ऍरेचा यूज करू शकता. समजलं ऍरेची कमांड. ऍरेमध्ये रेक्टँगल ऍरे, पोलार ऍरे आणि पाथ ऍरे, तिन्ही ऍरेचे इथे आपण काय बघितलंय, टाइप्स बघितले. क्लिअर आहे. त्याच्यामध्ये काय डाऊट्स आहेत आपल्या आता तुम्हाला ऍरेमध्ये? ओके. ऍरेचा पार्ट तर तुम्हाला इथं समजलाच असेल. रेक्टँगल ऍरे कळला, पाथ ऍरे कळला, पोलार ऍरे कळला. ओके. सो नेक्स्ट ज्या कमांड्स आहेत आपल्या मॉडिफाय पॅनलमध्ये त्या आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये बघूया. ओके. तोपर्यंत प्रॅक्टिस करा ड्रॉइंगची, टूलची. ज्या ज्या कमांड सांगितलेल्या त्या सगळ्या कमांडची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करताय तेवढं तुम्हाला इथं इझी राहील. ओके. थँक्यू.